मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे आपला महाराष्ट्र। या महाराष्ट्रात अनेक जिल्हे येतात, त्यातला एक जिल्हा म्हणजे बीड। बीड जिल्ह्यात अनेक संत महंत होऊन गेले। अशा या बीड जिल्ह्यात दिनांक 6 जुलै 1970 रोजी मनोहर सोनवणे आणि सत्वशिला सोनवणे यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला। मनोहर सोनवणे हे रामाचे भक्त असल्याने त्यांनी आपल्या मुलाचं नाव बजरंग असं ठेवलं। मनोहर सोनवणे हे हाडाचे शेतकरी असल्याने बजरंग सोनवणे यांनाही लहानपणापासूनच शेतीची आवड लागली। शिक्षणाबरोबरच शेतात काम करत करत बजरंग लहानाचे मोठे झाले। शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी फार जवळून अनुभवल्या। त्यांनी तरुणपणातच गावाचा विकास करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं आयुष्य व्हायचं असं ठरवलं आणि कामाला लागले। जसं शेती करायला वावर पाहिजे तसं समाजकारण करायला पॉवर पाहिजे, म्हणून त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला। त्यांनी 1995 साली पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि एक शेतकरी पुत्र अवघ्या 25व्या वर्षी सारणी गावाचा उपसरपंच झाला। विजयाचा टिळा माथी लावून झपाट्याने कामाला लागला आणि तिथून गावाचा विकास व्हायला सुरुवात झाली। मग 2 मे 1998 साली सारिका यांच्याशी त्यांचा विवाह झाला। लग्नानंतरही त्यांनी संसार सुखापेक्षा समाजकार्य करण्याला प्राधान्य दिलं आणि समाजसेवेचं व्रत जोमानं चालूच ठेवलं। आपल्या विकास कामांमुळे गावापुरतं मर्यादित असणारं बजरंग सोनवणे हे नाव आता सबंध तालुक्यात नावारूपाला आलं। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष झाले। 2007 साली येवतामधून जिल्हा परिषद सदस्य झाले। 2012ला पुन्हा एकदा युसुफ वडगावमधून जिल्हा परिषद सदस्य झाले। जिल्हा परिषद सदस्यत्वाचे हॅट्रिक करत चिंचोली माळीमधून 2017ला सलग 3ऱ्यांदा निवडून आले। त्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील झाले। आतापर्यंत तालुका स्तरावरचं बजरंग सोनवणे हे नाव बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि प्रेमाने लोक त्यांना बप्पा म्हणू लागले। बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। ऊसतोड कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। या ऊसतोड कामगारांना साथ देऊन बजरंग बाप्पांनी त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे। त्यांना काम मिळवून देणे, त्यांचे थकलेले पैसे मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या अडचणी सोडवण्याचं व्रत हाती घेतलं। त्यातूनच आज सगळ्या ऊसतोड संघटना या बजरंग बाप्पांच्या संपर्कात आहे। बीड जिल्ह्यात 70% कापूस पिकवला जात असे आणि 30% इतर पिके। शेतकरी खऱ्या अर्थाने तेव्हाच सुखी होईल जेव्हा त्याचा खिसा भरलेला असेल, पण त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे ऊसाची लागवड जास्त प्रमाणात व्हायला हवी। ऊसाला योग्य तो भाव मिळत नसल्याने, बिलं थकत असल्याने बीडमधील शेतकरी ऊसाची लागवड करत नसे। त्यामुळे गोड असलेला ऊस बळीराजासाठी मात्र कडू झाला होता। यावर मात करण्यासाठी आणि बळीराजाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी साखर कारखान्याची उभारणी करण्याचे धाडस केले आणि एका ऐतिहासिक परिवर्तनाला सुरुवात झाली। बाप्पांनी आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने कारखाना अवघ्या 9 महिन्यात उभा केला। महत्वाचं म्हणजे त्यावेळी दुष्काळ असून देखील बाप्पांनी मोठ्या हिमतीने कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या ऊसाला महाराष्ट्रातील इतर कारखान्यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त भाव मिळवून दिला। बीड जिल्ह्यातील शेकडो लोकांना रोजगार देखील मिळवून दिला। हा साखर कारखाना ऊस पिकवणाऱ्या बळीराजासाठी गोडवा वाढवणारा ठरला।
ऊसाला चांगला भाव मिळतोय म्हणल्यावर शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड वाढवली आणि आज बीड जिल्ह्यात ऊस लागवडीचे प्रमाण वाढलेले आहे। विशेष म्हणजे दुष्काळी भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन होणं हा एक चमत्कारच आहे। आणखी एक झेप घेत जिल्ह्यातील अत्याधुनिक आणि स्वयंचलित असणारा इथेनॉल निर्मितीचा पहिला प्रकल्प देखील बाप्पांच्याच पुढाकाराने उभारला गेला आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये येडेश्वरी फाउंडेशन यामार्फत बजरंग बाप्पा सोनवणे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात। बीड जिल्ह्यातील लोक कामधंद्यांच्या शोधात मोठ्या प्रमाणावर पुण्या मुंबईकडे स्थलांतरित होतात। बाप्पांनी या कारखान्यांच्या माध्यमातून आणि ऊस तोड संघटनांच्या माध्यमातून तरुणांना, मजुरांना, ऊस तोड कामगारांना रोजगार मिळवून दिला। त्यामुळे कारखान्याच्या परिसरातील लोक स्थलांतरित होण्याचे प्रमाण एकदम कमी झाले आहे। 2019 साली बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली। त्यात त्यांना 5,09,807 मते मिळाली, पण विजयापासून ते दूर राहिले। पराभव झाला असला तरी ते पुन्हा नव्या जोमाने जनसेवेच्या कामाला लागले। वेगवेगळ्या पदांवर असताना एका हुशार राजकारण्याबरोबर आपण एक कुशल प्रशासक सुद्धा आहोत हे त्यांनी दाखवून दिले। त्यांनी विकास गंगेबरोबरच शिक्षणाची गंगा बीड मधून वाहिली पाहिजे म्हणून माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करून शाळांचा कायापालट केला। त्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांसाठी तयार केलेले माझी शाळा हे ॲप विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरले। या ॲपचे अनेक दिग्गजांकडून कौतुक झाले। कोविड-19च्या महामारीमध्ये जिल्हा परिषद आरोग्य सभापती असताना जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेवर त्यांची पकड होती। त्यांनी स्वतः लक्ष घालून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जीवाचं रान केलं आणि बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला। तसेच कोरोना काळात बीड जिल्ह्यात सॅनिटायझरची कमतरता भासत असताना त्यांनी कारखान्यातील इतर उत्पादन थांबवून सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले। त्यातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला। बीड बरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर सॅनिटायझरचे वाटप केले। बीड जिल्हा म्हणजे दुष्काळी भाग असं समीकरण आहे। बीडमध्ये मांजरा धरण आहे, पण पुरेसा पाऊस पडत नसल्याने आणि पाण्याचा नैसर्गिक स्रोत नसल्याने हे धरण कधीच भरत नाही। अशा अडचणी येऊनही शेतकरी, कष्टकरी, ऊस तोड कामगारांच्या प्रश्नासाठी आणि बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी बीडला दुष्काळ मुक्त करण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे खंबीरपणे लढत आहेत। हीच गोष्ट हेरून देशाचे पुरोगामी नेतृत्व श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बजरंग बाप्पांना परत एकदा खासदारकीचं तिकीट दिलंय। यावर्षी बाप्पा तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना शेतकरी पुत्र बजरंग बाप्पांनी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत घेतलेली गरुड झेप बीड जिल्हा वासियांसाठी प्रेरणादायी आहे। ही लढाई प्रस्थापितांविरोधात एका सामान्य शेतकरी पुत्राची आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पानं पुसणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। मागच्या वेळी मतदान केलेल्या मायबाप मतदारांचा सन्मान व स्वाभिमानाची ही लढाई आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न एक शेतकरी पुत्रच सोडवू शकतो। शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत पोहोचवण्यासाठी, बीडला दुष्काळ मुक्त करण्यासाठी आणि बीडचा औद्योगिक विकास करण्यासाठी, बीडच्या जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी बजरंग सोनवणे यांना संसदेत पाठवणं गरजेचं आहे। चला तर मग शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत बाप्पांना संसदेत पाठवूया। बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। धन्यवाद।